बघा, अ एक काम 12 तर ब तेच काम 16 दिवसात पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम 6,000 रुपयासाठी घेतलेले असते. त्यांनी ते काम क च्या मदतीने 6 दिवसात पूर्ण केले तर उत्पन्नात ब चा वाटा किती? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, इथं हे 12 आणि 16 यांचा प्रथमतः लसावी काढा. लक्ष द्या. जसं की बे सख 12, बे आठी 16, परत 2 भाग द्या. बेतिरी 6, बेचूक 8. लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील काय हो? सामायिक आणि या आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा काय गुणाकार असतो. जसं की 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. बेदोनी 4 तिरी 12 चूक 48. 48 भाग हे काम आहे लेकरांनो. जे काम अ 12 दिवसात तर ब 16 दिवसात करतो. आता या अ आणि ब ची प्रतिदिन, लक्ष द्या, प्रतिदिन कार्यक्षमता याचा शोध घ्या. प्रथमतः अ कामाचे एकूण भाग 48. ते काम 12 दिवसात करतो, भागीला 12 करा. हा भाग 4 न जातो, म्हणजे 4 भाग प्रतिदिन काम करतो एकूण कामाच्या. हा अ. आता ब ची प्रतिदिन कार्यक्षमता एकूण भाग भागीला हा ब तेच काम 16 दिवसात पूर्ण करतो, भागीला 16 घ्या. हा भाग 3 न जातो सर, म्हणजे एकूण कामाच्या 3 भाग एवढं काम हा ब करतो. हे कशासाठी काढायला लागलो आपण? याचा अर्थ असा लेकरांनो, इथं अ, इथं ब आणि इथं क मांडतो. याचा अर्थ ही प्रतिदिन कार्यक्षमतेचं हे गुणोत्तर आपल्याला प्राप्त होते. अ 4 भाग काम करतो एका दिवसामध्ये, इथं 4 लिहा. ब 3 भाग काम करतो, इथं 3 मांडा. म्हणजे 4×3 ही अ ब ची प्रतिदिन कार्य करण्याची कार्यक्षमता. त्यांनी ते काम क च्या मदतीनं 6 दिवसात पूर्ण केलं लेकरांनो. लक्ष द्या, किती दिवसात हो? 6 दिवसात पूर्ण केलं. म्हणून या क ची कार्यक्षमता काय? उदाहरणार्थ क एका दिवसामध्ये x एवढं काम करतो, म्हणजे 4×3 ही झाली त्यांची कार्यक्षमता किंवा कार्यक्षमतेचं लेकरांनो गुणोत्तर. आता हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा. समोर त्यांना त्या कामासाठी मिळणारा मोबदला किती? तर 6,000. ही बेरीज करा. 4×3 7×1 8 x समोर 6,000. x ला एकटं करा. 6,000 कडे जातानी 8 भागीला स्वरूपात हा भाग लेकरांनो 750 न जातो. प्रश्न, ब चा वाटा काय? ब चा वाटा 3 आहे. प्रत्यक्षात त्याचा वाटा काढण्यासाठी इथं या ब च्या गुणोत्तर 3 सोबत जलपदी x घ्या आणि या गुणोत्तरात मिळाल्या x ची किंमत मांडा. x हे 3 सोबत गुणिला आहे. हा गुणाकार लेकरांनो 2250 रुपये हा मजुरीतील ब चा वाटा असेल. आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.